दीदी बाय बोल. बोल दीदी मी येतो 5 मिनिट्स मध्ये. अरे वा आलात तुम्ही. चला ब्लॉग सुरू करूया. गाईज आईने नूडल्स बनवले. नूडल्स आई नूडल्स मध्ये गाणं म्हणतो. नूडल्स मध्ये गाणं बनवायचं. डान्स करू ना आपण नूडल्स वरती. तू कर बघा. मला काय वेळ नाही. तुला काय कसला वेळ. तुला काय काम काय जेवणाचं बनवायचं आमच्यासाठी. अरे बाई सगळ्यांसाठी असतं ते. एकटी एकटी खाशील तर कसं होईल. जाडी होशील ना मम्मा. मला भूक लागली. मला काय कधी खायचं. माझ्या आईने नूडल्स बनवले. माझ्या आईने नूडल्स बनवले. कौले कौले नूडल्स बनवले. झालं जेवण झालं. तुझं झालं. हो आईसोबत बस. दाढी काय केला. दाढी कर पटकन तर. उद्या करायची नाही. हे आई म्हणते तुला लेझर फेशियल करायला. लेझर फेशियल करायला का मला म्हणते. हा हे डाग तुम्हाला डागत मला डाग नाही. कटिंग स्टिचेस नाही. पण लेझर कसा करणार आई. आई म्हणे जाईल त्याच्याने. माझं लेझरने जाईल. प्लास्टिक सर्जरी करायला लागेल मला. तो पण जाणार नाही. फोल्ड करू नका. मला आजी आवडत नाही. फोल्डर्स सांगून ठेव. मी काय सांगू. ओय बघितलं का. आई काय दाखवतात तुला ते. घरी आल्यावर घुसल्या येतातच ठरवायचं की आता काय करायचं आपल्याला. माहिती मला. एक मिनिट. कपडे जागा असं तुझे. ते मला ठरवतच नाही ना मी करायचं. तू सिरियसली घेतोय ना. हसलं तरी घेतो ना. माझं ठरलेलं आहे घरी आल्यावरती ब्लॉगिंग करायचं. जेवण करायचं. झोपून घ्यायचं. कारण की मला एडिटिंग मग करायचे असते रात्रभर. बाकीचे कामगार ठेवलेत काम. त्याचा असिस्टंट पण बिझी असतो आणि हा पण बिझी. असिस्टंट तर काय घंट्याचं काय काम करत नाही. कामगार पण दोघं. पुढे जा. तू क्लिअर केलास की रात्री तुला आल्या कपडे काढायचे असतात. आंघोळ करायचे असते. कपडे फेकायचे असतात. फेकायचं नसतं असं. कपडे फेकायचे मी असतात. जागेवर ठेवतो कपडे. तू का बोला धुवायला टाकतो कपडे मी. पुढे ठेवायचे. चावी फेकायची असते. मी एवढा पद्धतशीर आहे. हे असं असतं तर तुझा हेडफोन बाथरूम वॉशिंग मशीन मध्ये नसता गेला. त्याची इच्छा होती धुवायची. ए साहेब येणार होते आज. अन्वित येणार होता. संध्याकाळी मीटिंगला येणार म्हणे मी. बोला बरं झाला. म्हणे मला म्हणजे खूप बिझी असतो मी सध्या. मी संध्याकाळी येतो. तो बोलला असं तुम्हाला. आलो होता त्याला घेऊन. एवढी हसायला लागली ना. अरे बाप. अन्वित है क्या. अरे लंगडी बाई. अरे ना बराच वेळ बसलेली ना खाली. मग काय मुंगे आलं. काय अन्वित कुठे. त्यांनी माझ्या वडिलांना त्याने प्रॉमिस केलं होतं मी संध्याकाळी येतो मीटिंग करायला. मीटिंग करायला येतो बोलतो. हे बापरे. तू माझ्या पप्पांसोबत मीटिंग करणार होता संध्याकाळी. प्रॉमिस केलं होतं तू. सॉरी. झोपून आणलं का तू. झोपला होता का. हा तू बिझी होता मी खूप दिवसापासून. हो ऍक्च्युली जाऊ मी तिकडे. अरे भाई मला तर विचार. परमिशन कोण घेणार. हा ना. कसला घाबरवलं बापरे. अर्जुनने असं उभं राहिला काय डेंजर घाबरवलं त्याला. लपून लपून आला तो. बिझी असतो ना. मीटिंग वगैरे असतो. आज म्हणजे बरेच दिवस झाले भेटलो नाही ना. हो ये तू पण ये. ये ना आतमध्ये. बघ त्याने घाबरवलं कसं आहे मम्मी पप्पांना. नाही रे मम्मी पप्पा आतमध्येच ना. एवढं आहे. आता बाहेर क्लासेसला गेलो तो. ए बाबा मी तुला बोलायला आलेली की थोड्या वेळ ये 5-10 मिनिटात. आता आजची रात्र इकडेच काढशील. तू इकडे चला 5-10 मिनिटं घेऊन जा ना त्याला. नाही दादा. का? बघ तुझ्या बाळाला. माझ्या बाळाला
हिला हे बघ दान देऊन टाकला. जा आतून भेटून ये जा. गो इनसाइड. कोण आहे तिकडे? आम्ही काय घाबरलो. प्रणाम, आपलं स्वागत आहे. उद्या बघशील ब्लॉग मध्ये कसं घाबरला अन्वितनी त्यांना. अरे अरविंद काय घाबरलो. आम्ही असं दोघं मला वाटलं भूत कसं काय तू आलं? ब्लॉग बघते माझे? नाही ना काय ब्लॉग मी नाही इंस्टावर नसतो ना. इंस्टा टाकत पण नाही मी ब्लॉग. मग YouTube. तो हा. बघतो रोज. तो रोज बघतो. बोलत बघतो आणि त्याला रात्री टेन्शन येतं, झोप नाही लागत त्याला. हो टेन्शन मध्ये असतो तो. आज मी नाही बघितला दादाचा ब्लॉग, आता कसं आम्ही होणार. ते पुढे टाका. हा टाकवतो. बापरे, मला आता सकाळी पोट साफ व्हायला पाहिजे. दादा ब्लॉग आला म्हणजे हसल्यावर तर पोट साफ होत माझं. काका, what is this? What is this? दिस इज कॉल्ड लूज मोशन साफ करणे. तो पडेल. तो झोका तुटणार आहे दादा तुझं. आम्ही भरपाई नाही देणार आहे. नाही ना नको भरपाई आम्हाला. थोडं दोघं ए खरंच नको. लाद देईल बोच्यावर. थोडा धोका तर. चालली. दीदी बाय बोल. बाय दीदी. बोल दीदी मी येतो 5 मिनिट्स मध्ये. दीदी तू जा आम्ही आता. असं येतो काय बोला मला आज इकडे दादा तू आणि नाईट आउट कर. चालेल चालेल आम्हाला काय नाही आम्ही करू. माझा सुट्टी होऊ द्या. दीदी माझी बॅग पॅक कर. जा बॅग पॅक करू आण. त्रास गेला ॲटलिस्ट थोडा वेळ. हळू बोल रे किती हळू बोल. परत बोल. बरं झालं दीदीचा त्रास गेला. बरं झालं तिचा त्रास केला. ओके ओके कळलं. अरे आपण गदगद फास्ट बोलतो एकदम. काय काय? फास्ट किती बोलतो. क्षमता खूप मजबूत आहे. त्याची कॅपॅसिटी फास्ट बोलायची. तो गाणं कमी येतो का? तो गाणं बिना तयार करू शकतो. गाणं येतं ना. आकाश, तू माझं जवळ हॉरोस्कोप बघितला काय? नाही. हाताची लकीर बघितली काय? हा. नाही. काहीतरी बघितलं 5 पण आम्हाला कळलं तर. तू जेवला का रे बाळा? तू जेवलास? नूडल्स. नूडल्स खाणार का? अपने पास नूडल्स खाणार. आपण दोघं खाऊ. आहे ना? काय काय? मला तर बरं आहे. म्हणजे कोणता लवेरिया झालाय की मलेरिया झालाय? हे पण तू ए, तू आता कितीला गेला पण? पहिला गेलास तू? पहिलीला गेला ना पहिला. माझ्या मते तू पहिलीला नाही गेला. फर्स्टला तू गेला. फर्स्टला गेला असशील. फर्स्टला गेला की तो पहिलीला? बिचारा एवढा चांगला मराठी म्हणतोय आणि तुम्ही त्याला इंग्लिश मध्ये पाडताय. फर्स्टला की पहिलीला? बोलतोय हा हुशार. एवढं प्रगाढ नॉलेज आहे. नॉलेज खूप आहे बघ, तुला. नॉलेज तुझं मराठी बघ. नॉलेज खूप आहे तुला. आई शपथ आय प्रॉमिस. तू काय बोलत नाही कधी कारण की तू आकाश आहेस ना म्हणून तू आकाश काय बोलत हवेत असतो कायम आकाशात असं उडतो. असं उडतो. खात नाही का? जेवणच जेवत तू नाही. म्हणशील ना फक्त असं ऑरेंज तोंड काय खात नाही, बघ. बंद करशील असे तरंग. पोटू वाढला त्याचा. पोटू खाऊन खाऊन काम करत नाही काही नाही करायचे. काय झालं आता 5 मध्ये घेतला पोट. चल खोटाडा. खरं म्हणजे तू घरी गेल्यावर आईला वगैरे मदत केली पाहिजे. पीठ मळायला पाहिजे, चपाती केली पाहिजे, भाज्या केल्या पाहिजे. मी एकदा चपाती केली पण होती मग जळाली की खाली पण अशी बटाट्यासारखी झाली. बटरफ्लाय सारखी झाली. तिला उडायचं होतं. मग उडली नाही. तिला उडायचं होतं. मग उडली नाही पण ती बटरफ्लाय. अशी झाली होती हा? असं प्रॉपर सर्कल हवा नंतर असं झालं. पण मला पण मला सांग, पण सफाई सर्कलच असते का? अरे पण बटरफ्लायचा बोचा कुठे होता? तसं नाही. खाल्ली कुठून? असं नाही अनमिटेड. असं गेलं असं झालं आणि मग दीदी बोलली की काय लाईन कुठली आहे चपाती का लाईन आहे. मग कोण बोललं? कोणती किती आहे? सान्वीची ऍक्टिंग करतो. सान्वीची ऍक्टिंग नाही. बापरे काय पळतो रे तू. हळू 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 हळू. अरे यार ह्यांना पण आता काय खेळायचंय मी आलो ना. हा हा बंदूल हा. अरे तो ग्रुप बनवलाय आणि ह्याचे सारखे व्हिडिओ कॉल मला नाही फुटबॉलचा एक करता ग्रुप आहे काय? नाही रे त्याच्या स्कूलचा तो SRA कमल अन्वित. हर 2 तासांनी व्हिडिओ कॉल कंटिन्युअस वाचतो. आता घ्यायला लागेल त्याला फोन नवीन. गप्प बसतो. घ्यायला लागेल एक घे. गेला बाबा. बोलतो माझी मीटिंग आहे मित्रांसोबत. म्हणता गेलाय तिकडे. 3 मित्र त्याचे ते एक बोलतायत सगळे एकामेकाशी. साहेबांनी त्यांचा ग्रुप आहे. रोज 2 तासांमध्ये त्यांचा मध्ये मध्ये कॉल असतो. मग तेच अटेंड करायला गेलाय. त्याचा फोन आला होता म्हणून ती बोलवायला आली होती. तुझा फोन आलाय ते दोघं वाट बघतो. झूम मीटिंग आहे त्याची थोडी. झूम मीटिंग. हो ते मीटिंग सगळे ते मीटिंग खूप करतात म्हणून बिझी आहे. बरं क्यूट आहे. अरे तू अचानक उभं येऊन उभं राहिला. भारी अरे मी आहे. असं आई काय वापरलं. घाबरली आई. हा म्हणजे माझं डोकं असं विचार पण नाही ना की तू मागे असा उभा राहील आणि काहीच बोलला नाही ना. शांत. पण तो इकडेच उभा साईडला एकदा. अरे पण एकदम आम्ही दोघं सायलेंटली गप्पा आला मारतोय. आणि सायलेंटली आला तो. हा. त्याच्यामुळे तो अचानक आल्यामुळे मला त्याला पण एवढा आनंद झाला खूप दिवसांनी. आता एवढा लेट का झाला?
तू कुठे होतास? घरी का पूर्ण वेळ हा का माय पकडत घरी पार तू लवकर रेडी होऊन चेंज कर ना तुला किती सांगत एकच गोष्ट रे मेसेज करू दे थांब जरा शी गलीच पप्पा मला मारलं खडकाच ऍक्टिंग करू नको फालतूची हा किती बाhtavlo चला बाय 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 निघा कामा नाहीत का तुम्हाला